नमस्कार मित्रांनो, ज्योतिष आनंद या चॅनलमध्ये मी आपल्या सगळ्यांचं मनपूर्वक स्वागत करतो। आजचा हा एपिसोड क्रमांक 25 आहे। अर्थात हा सिल्वर जुबली एपिसोड आपल्यासमोर सादर करताना मला विलक्षण आनंद होतोय। मित्रांनो, खरोखर इथपर्यंत मी मजल मारीन असं मला बिलकुल वाटलं नव्हतं, पण तुमचे आशीर्वाद, तुमचा उत्तम प्रतिसाद आणि वेळोवेळी दिलेलं प्रोत्साहन याच्या जोरावरच आज मी 25वा एपिसोड आपल्यासमोर सादर करतोय। तत्पूर्वी 14 विद्या आणि 64 कलांचा अधिपती गणपती अर्थात आपल्या लाडक्या गणपती बाप्पाला विनम्र नमन करतो आणि आजच्या या सिल्वर जुबली एपिसोडची मी सुरुवात करतो। आपण ग्रहांच्या मालिकेत अनुक्रमे सूर्य, चंद्र, मंगळ, राहू, गुरु, शनी, बुध आणि केतू या ग्रहांची स्थानगत फलं बघितली आणि आता नवग्रहातला शेवटचा ग्रह अर्थात शुक्रदेव याबद्दल आपण आज चर्चा करणार आहोत। अत्यंत महत्त्वाचा ग्रह, सुख, ऐश्वर्य, समृद्धी, धनसंपदा, आरोग्य, अपत्यप्राप्ती, सर्व इच्छा आकांक्षांची पूर्ती करणारा हा ग्रह, ज्याचं नाव आहे शुक्र। शुक्र अर्थात गुरुवर्य शुक्राचार्यांचं नाव इथे आदराने घेतलं पाहिजे। शुक्र म्हणजे शुक्राचार्य, ज्याला शास्त्रकारांनी दैत्यगुरु असं म्हटलेलं आहे, कारण ते राक्षसांचे गुरु होते। पण आपण शास्त्रात जर अभ्यास केला तर शुक्राचा जो नवग्रहातला मंत्र आहे त्यामध्ये अशी नोंद आहे की सर्व विद्या प्रवक्तारम असं शुक्राला म्हटलेलं आहे, की ज्याला सर्व विद्या अवगत आहेत। याबाबतची एक कथा आहे मित्रांनो, की ज्ञानाचा गुरु आणि देवांचा गुरु हा बृहस्पती अर्थात गुरु महाराज आहेत। त्यांचा मुलगा एकदा आपल्या वडिलांकडे जातो, म्हणजेच गुरु महाराजांकडे जातो आणि म्हणतो की बाबा, मला तुमच्याकडनं तुमचं सगळं ज्ञान शिकवाल का, सर्व विद्या मला शिकवाल का। तर गुरु महाराज म्हणतात की बाळा, मलाही सर्व विद्येचं आकलन नाही आहे, काही विद्या मला येत नाहीत, त्यामुळे तू गुरुवर्य शुक्राचार्यांकडे जा, ते तुला शिकवतील। इतकं हे महत्त्व शुक्रदेवाचं आहे। त्यानंतर गुरुदेवाचे जे बाळ असतं ते शुक्राचार्यांकडे जातं आणि सर्व विद्या ते शिकून घेतं आणि त्यात पारंगत होतं। अशी शुक्राची महती आहे। गुरु आणि शुक्र एकमेकाशी जमत नाही, पण कुंडलीमध्ये जर गुरु आणि शुक्र कुठल्याही घरात जर एकत्र आले तर त्याला अत्यंत चांगला योग म्हणतात मित्रांनो। शुक्र हा धनसंपत्ती, समृद्धी, सर्व प्रकारची लक्झरी, रिअल इस्टेट, उंची प्रकारच्या गाड्या, सौंदर्य प्रसाधने, कला, कलेचा आविष्कार, कॉस्मेटिक्स, कलाक्षेत्र, ज्याला आपण हॉलिवूड म्हणतो किंवा बॉलिवूड म्हणतो, याचा कारक ग्रह आहे। शुक्र हा प्रेमाचा कारक ग्रह आहे। आपण म्हणतो ना की मेन आर फ्रॉम मार्स आणि विमेन आर फ्रॉम व्हीनस, तसं शुक्र हा स्त्रीचा कारक ग्रह आहे, म्हणून शुक्राला स्त्री ग्रहाची उपमा दिलेली आहे। अर्थात शुक्राला आपण लक्ष्मीची उपमा देतो, वैभव लक्ष्मी। शुक्र म्हणजे वैभव आहे, शुक्र म्हणजे धन दौलत आहे, संपत्ती आहे। त्याच्याकडे आपण शुक्राकडे या अर्थाने बघतो। आता शुक्राचा जो महादशेचा कालावधी आहे हा सगळ्यात जास्ती आहे मित्रांनो। मी तुम्हाला मागे क्रम सांगितला होता की देवाने आपल्याला 120 वर्ष आयुष्य दिलेलं आहे आणि 120 वर्षाची विभागणी देवाने नवग्रहांमध्ये पर्टिक्युलर कालखंड देऊन केलेली आहे। म्हणजे उदाहरणार्थ सूर्याला 6 वर्ष दिली आहेत, चंद्राला 10 वर्ष दिली आहेत, मंगळाला 7 वर्ष दिली आहेत, राहूला 18 वर्ष दिली आहेत, गुरुला 16 वर्ष दिली आहेत, शनीला 19 वर्ष दिली आहेत, नंतर बुधाला 17 वर्ष दिली आहेत, केतूला 7 वर्ष दिली आहेत आणि शुक्राला 20 वर्ष दिली आहेत। म्हणजे देवाचं प्लॅनिंग
किती काटेकोर आहे, म्हणजे सुपर ॲक्युरेट आहे बघा, की आपल्या 120 वर्षाच्या आयुष्यामध्ये त्यांनी शनी, मंगळ, सूर्य, राहू, केतू रूपी आपल्याला त्रास देणारे, कष्ट देणारे, दुःख देणारे हे कालावधी दिले. पण हे सर्व कालावधी भोगून झाल्यानंतर देव एवढा निष्ठुर नाहीये. तो म्हणतो की तुला मी आता शुक्राची महादशा देतो, ज्याचा कालावधी इतर सर्व ग्रहांपेक्षा 1 वर्षांनी का होईना, म्हणजे शनीला 19 वर्ष आहेत तर 1 वर्षांनी जास्ती कालावधी हा 20 वर्षाचा कालावधी मी तुला देतो. जा बाळा, तू आनंदात राहा, सर्व सुख समृद्धीचा, संपत्तीचा, ऐश्वर्याचा तू लाभ घे. असा हा शुक्राचा महादशेचा काळ. अर्थात तो सगळ्यांच्या नशिबात नसतो, कारण शुक्राची महादशा तुमच्या वयाच्या कुठल्या टप्प्यावर येते हे तुमच्या हातात नसतं. कारण चंद्र ज्या नक्षत्रात असतो, जन्माचा चंद्र हा ज्या नक्षत्रात आहे त्या नक्षत्राचा स्वामी जो कोणी ग्रह असेल त्याची महादशा आपल्या जन्माच्या वेळेला बाय डिफॉल्ट सुरू होते आणि मग त्याचा क्रम लागतो. फॉर एक्झाम्पल, समजा माझा जन्मस्थ चंद्र हा चंद्राच्याच रोहिणी नक्षत्रात आहे, तर माझ्या जन्माच्या वेळेला चंद्राची महादशा सुरू झाली आणि नंतर मग क्रम लागला. चंद्रानंतर मंगळ, राहू, गुरु, शनी, बुध, केतू, शुक्र असा. मग त्यावेळेला त्या ग्रहांचा कालखंड झाल्यानंतर शुक्राची महादशा सुरू होताना माझं वय काय असेल हे मी नाही ठरवू शकत. तरी पण देवाला असा अभिप्रेत आहे की शुक्राची महादशा सुरू झाल्यानंतर तुम्ही कलेची सेवा करावी, कलासक्त राहावं, प्रेमाचा आविष्कार करावा, कल्पनेचा आविष्कार करावा. कारण शुक्र हा प्रतिभेचा पण कारक ग्रह आहे. उत्तम कल्पना ज्यांना सुचतात त्यांचा शुक्र चांगला असतो. मित्रांनो, आपण स्थानगत फलांमध्ये आता बघणारच आहोत. शुक्र हा कलेचा कारक ग्रह आहे. कल्पनेचा आविष्कार या लोकांना उत्तम जमतो. ज्यांचा शुक्र चांगला ते उत्तम कवी, लेखक, नाट्य कलावंत, सिने कलावंत, गायक कलावंत, शायर असे निर्माण होतात आणि आपलं नाव अजरामर करतात. तर अशा या शुक्राची स्थानगत फलं आपण बघणार आहोत. आता शुक्राचार्यांना मृत संजीवनी विद्या अवगत होती. हे तुम्हाला मी सांगितलं की मृत माणसाला सुद्धा जिवंत करण्याची कला ही गुरुदेव शुक्राचार्यांकडे होती. आताच्या परिभाषेत जर बोलायचं झालं तर ज्या डॉक्टरांच्या कुंडलीत शुक्र हा अत्यंत चांगल्या स्थितीत असतो, म्हणजे तुम्हाला आता माहिती आहे की शुक्र जर मीन राशीत असेल तर तो उच्चीचा मानला जातो, किंवा स्वराशीत असेल वृषभ किंवा तुळ राशीत आणि चांगल्या घरात जर स्थानात बसलेला असेल, नवपंचम त्रिकोणात किंवा केंद्रस्थानी बसला असेल तर तो शुक्र चांगला मानला जातो. त्याच्यावर कुठला जर पाप प्रभाव नसेल आणि ती व्यक्ती जर डॉक्टर असेल तर त्या डॉक्टरच्या नुसत्या स्पर्शाने समोरच्या पेशंटमध्ये रिकव्हरी सुरू होते आणि त्याला डॉक्टरांनी दिलेलं औषध ताबडतोब लागू पडतं आणि तो त्या रोगातून बरा होतो. असा जादुई स्पर्श असे काही भारतामध्ये, महाराष्ट्रामध्ये, मुंबईमध्ये महान धन्वंतरी डॉक्टर आहेत की ज्यांचा हात फक्त त्या रोग्याच्या शरीराला लागल्यानंतर त्यांचा रोग जादूसारखा निघून जातो. ही जी एक दैवी देणगी आहे ही शुक्राचार्यांचीच देणगी आहे. ती डॉक्टरच्या भाषेत तुम्हाला मी सांगितली. कलाकारांच्या भाषेत तर आज आपण सगळं बॉलिवूड बघतो. अमिताभ बच्चन पासून ते शाहरुख खान पासून ते ऐश्वर्या राय पासून ते माधुरी दीक्षित पर्यंत. अर्थात त्यांची शुक्राची महादशा त्यांच्या तरुण वयात आली असणार आहे. म्हणजे ज्याला आपण असं साधारणपणे म्हणूया की वयाच्या 20 पासून ते पुढची 20 वर्ष 40-45 पर्यंत जर आली त्यांच्या कुंडलीप्रमाणे, जे त्यांचं प्रारब्ध घेऊन आली कुंडली, त्यावेळेला त्यांनी आपलं कलाक्षेत्रातलं नाव हे अक्षरशः काळ्या दगडावरच्या रेषेप्रमाणे त्यांनी कायमस्वरूपी कोरलं. भारतीयांच्या मनावरती त्यांनी अधिराज्य केलं.
काही जणांच्या बाबतीत शुक्राची महादशा समजा थोडीशी लेट सुरू झाली, कारण ती आपल्या हातात नाही. मी तुम्हाला सांगितलं, याचं उदाहरण म्हणजे अमरीश पुरी आहेत. अमरीश पुरींचे बंधू हे त्यांच्यापेक्षा सिनियर आणि लेजेंडरी ॲक्टर होते, मदन पुरी, चमन पुरी. आणि अमरीश पुरी हे त्यांच्या वयाच्या 55-58 वर्षानंतर हिंदी चित्रपटसृष्टीत आले. का आले असतील? त्यांची शुक्राची महादशा त्यावेळेला प्रारंभ झाली असेल आणि त्यानंतर त्यांनी मात्र हिंदी चित्रपटसृष्टीत आपलं नाव अजरामर केलं. अगदी मोगेम्बो खुश हुआपासून सर्व चित्रपट त्यांनी इतके गाजवले, त्यांच्या आवाजाच्या मोहिनींनी गाजवले. हा असा योग असतो मित्रांनो. त्यामुळे शुक्र आपल्या जीवनातला एक अविभाज्य घटक आहे, जो आपल्याला सुख, ऐश्वर्य, धनसंपदा, आरोग्य, अपत्यलाभ, अपत्य सुख, भार्या सुख. कारण पुरुष असेल तर आपण स्त्रीला शुक्र म्हणतो आणि स्त्री असेल तर स्त्रीसाठी मंगळ हा तिचा नवरा असतो. त्यामुळे मंगळ शुक्राचं हे अभूतपूर्व योगदान आपल्या कुंडलीत असतं, ज्याला आपण केमिस्ट्री म्हणतो. असं हे शुक्राचं स्वरूप आहे. याबद्दल बोलावं तितकं थोडंच आहे. आपण आता स्क्रीनवर तुम्हाला नेहमीप्रमाणे रेफरन्स कुंडली दिसते, काळपुरुषाची कुंडली. त्यानुसार शुक्राची स्थानगत फलं आपण संक्षिप्तपणे आणि जी काही महत्त्वाची फळं आहेत ती आपण अभ्यासूया. प्रथम स्थानामध्ये शुक्र असेल तर काय होतं? प्रथम स्थानात शुक्र म्हणजे अतिशय मॅग्नेटिक पर्सनॅलिटी, सगळ्यांचं लक्ष वेधून घेणारी पर्सनॅलिटी. म्हणजे ही जर स्त्रीची कुंडली असेल तर लाखात अशी देखणी शुक्राची चांदणी. 1000 लोकांमध्ये उठून दिसणारा चेहरा, अतिशय सुंदर आणि देखणा असा चेहरा, असं इथल्या शुक्राचं स्वरूप. सगळ्यांचं लक्ष वेधून घेणारी एक मॅग्नेटिक पर्सनॅलिटी. त्या शुक्राच्या ऑऱ्यामुळे ती एखाद्या चुंबकासारखी सगळ्यांना आपल्याकडे आकर्षित करते किंवा करतो, अशी शुक्राची इथली स्थिती. आणि खास करून प्रथमात शुक्र असलेल्यांचे डोळे खूप बोलतात. म्हणजे त्यांच्या मादक नजरेनेच समोरची व्यक्ती घायल होते, अशी काहीशी स्थिती इथल्या शुक्राची. कारण मेडिकल ॲस्ट्रॉलॉजीमध्ये डोळ्यामधला आपला जो रॅटिना असतो मित्रांनो, त्याच्यावर शुक्राचा प्रभाव असतो, असं मेडिकल ॲस्ट्रॉलॉजी म्हणते. त्यामुळे डोळे हे जुलमीकडे रोखुनी मज पाहू नका, अशा अनेक डोळ्यांवरती कविता आणि गाणी आहेत, प्रसिद्ध गाणी आहेत. तशी काहीशी परिस्थिती प्रथम स्थानातल्या शुक्राची. इथे असलेली शुक्र असलेली व्यक्ती ही स्वतःबद्दल खूप जागरूक असते. मी समाजामध्ये कसा दिसीन, माझी छबी कशी असेल, मी काय कॉस्ट्यूम घातले पाहिजेत, मी कसं नटलं मुरडलं पाहिजे, माझं बाह्य स्वरूप हे समाजामध्ये त्या व्यक्तीसाठी फार महत्त्वाचं असतं. मग ती त्यासाठी खूप खर्च करेल. तो किंवा ती स्वतःच्या पर्सनॅलिटीकडे जास्त लक्ष देतात. पुरुषांच्या बाबतीत जर प्रथमात शुक्र असेल आणि पोषक ग्रहस्थिती असेल, इथे रास पण शुक्रासाठी पोषक असेल, तर अशा व्यक्ती मॉडेलिंगच्या क्षेत्रात नाव कमावू शकतात. अत्यंत फोटोजेनिक असतात. पुरुष असो किंवा स्त्री, मॉडेलिंग हे असं एक क्षेत्र आहे, जाहिरातीचं क्षेत्र, तिथे शुक्र हा फार महत्त्वाची भूमिका बजावतो. शुक्र बॉलिवूडचा ग्रह आहे म्हणजे नुसतंच काही सिनेमामध्ये काम करायला मिळावं असं नाही आहे. आज छोटा पडदा, OTT प्लॅटफॉर्म हे अत्यंत पुढे गेलेले आहेत व्यावसायिकदृष्ट्या. तिथे शुक्र त्यांना मदत करतो. आणि प्रथमात असलेला शुक्र हा तुम्हाला मॉडेलिंगच्या क्षेत्रात यश देऊ शकतो. अत्यंत टापटीप राहणे, ब्रँडेड गोष्टी वापरणे, त्यांना ब्रँड, शुक्र म्हणजे ब्रँड हे लक्षात घ्या मित्रांनो. शुक्राच्या गोष्टी म्हणजे ब्रँड, त्यांना ब्रँडेड गोष्टीशिवाय दुसरं काही चालत नाही, अशा वापरतात. अर्थात प्रथमातल्या शुक्र असलेल्या व्यक्तीच्या सप्तम स्थानावर शुक्राची सरळ दृष्टी असल्यामुळे, कारण शुक्राला एकच दृष्टी आहे, त्याला गुरु, मंगळ, शनी सारख्या ॲडिशनल दृष्ट्या नाही आहेत. तो शुक्र सप्तमात जेव्हा बघतो तेव्हा आपल्या वैवाहिक जोडीदारावरती तो उत्तम प्रेमाचा आविष्कार दाखवतो. शुक्र हा शुभग्रह आहे.
शुक्र हा शीतल ग्रह आहे. शुक्र हा सौंदर्यतेचा कारक आहे ग्रह, प्रणयाचा कारक ग्रह आहे, भावनिक आहे, प्रेमाचा उत्तम आविष्कार करणार आहे. त्यामुळे प्रथमातला शुक्र आपल्या वैवाहिक जोडीदाराकडे अत्यंत प्रेमाने दृष्टिक्षेप टाकतो आणि त्यांचे संबंध एकमेकाचे अत्यंत सुमधुर असतात. त्या दोघांमध्ये खूप छान केमिस्ट्री असते. अशी शुक्राची इथली फळं. फक्त इथे काळजी घ्यायची आहे की इथे शुक्र हा विलासितेचा पण कारक असल्यामुळे ज्याला कम्फर्ट झोन आवडतो, इथे जर जास्ती त्यांनी कम्फर्ट झोनचा वापर केला तर एक प्रकारचा आळस येऊ शकतो आणि ओबेसिटी पण वाढू शकते. त्यामुळे त्यांनी आपल्या दैनंदिन रुटीनकडे लक्ष द्यायचं आहे, जास्ती विलासी राहायचं नाही आहे आणि त्याप्रमाणे शुक्राचा इथे चांगला वापर करून घ्यायचा आहे, त्याला चांगलं यूज करायचं आहे. आणि कुठल्याही गोष्टीत मित्रांनो मर्यादा ही फार महत्त्वाची गोष्ट असते. प्रत्येक गोष्ट मर्यादेत असली तरच ती शोभून दिसते. शुक्राचा रत्न अर्थात सगळ्यात कॉस्टली रत्न ज्याला आपण हिरा म्हणतो, डायमंड, तो आहे. अर्थात हिरा हा ज्योतिषीय सल्ल्यानुसारच परिधान करावा, कारण हिऱ्यामध्ये एवढी पॉवर आहे की तुम्ही तुमच्या कुंडलीत जर शुक्र ऑलरेडी डिग्री वाईज चांगला बसला असेल तर हिरा घालायची बिलकुल आवश्यकता नाही. पण खास करून स्त्री वर्गाला थोडी दागिन्यांची हौस असते, म्हणून ते आमच्याकडे येतात की मला हिरा घालायचा आहे सर. तर आम्ही त्यांची कुंडली बघतो आणि त्यांना सांगतो की तुमची इच्छा आहे म्हणून तुमच्या कुंडलीत शुक्र चांगला तरुण अवस्थेत आहे, तुम्हाला हिऱ्याच्या सपोर्टची काही गरज नाही आहे, तरी पण तुमची इच्छा आहे तर तुम्ही मिनिमम कॅरेट स्ट्रेंथ असलेला तुम्ही हिरा घाला. याचं कारण असं आहे की जर हिऱ्याचे कॅरेट जर वाढले त्याची पॉवर वाढते आणि शुक्र हा कामवासनेचा पण कारक आहे. कारण पुरुषांच्या बाबतीत शुक्र म्हणजे पुरुषाचं वीर्य आहे, शुक्राणू आहेत, तसं शुक्र म्हणजे कामवासना दाखवतो आणि त्यातनं तुम्ही काही कारण नसताना जर हिरा परिधान केलात तर तुमची कामवासना ही उफाळून येऊ शकते, जेणेकरून विवाहबाह्य संबंधांना एक प्रकारची शक्यता त्या बाबतीत निर्माण होते. आणि मग तुम्ही जर विवाहित असाल तर ज्याला आपण एक्स्ट्रा मॅरिटल अफेअर म्हणतो, तिकडे त्या व्यक्तीचा कल जाऊ शकतो आणि मग विवाह विच्छेदाची वेळ येऊ शकते. तसं होता कामा नये, म्हणून शुक्राला कंट्रोलमध्ये ठेवणं हे अत्यंत आवश्यक आहे मित्रांनो. त्यामुळे मी तर कुठली रत्न मी सुचवतच नाही, कारण रत्नांचं शास्त्र हे वेगळं आहे आणि त्याची खरं बघायला गेलं तर आवश्यकता नसते. मी मागे म्हटल्याप्रमाणे ज्योतिषशास्त्रामध्ये 3च उपाय आहेत: मंत्रोच्चार करणे, दानधर्म करणे आणि उपवास करणे. हे जेमस्टोन किंवा रत्न धारण करणे हे काही प्रमाणात आवश्यक असतं. तुम्हाला सांगतो, तो ग्रह अगदीच निर्बली असेल, अंशात्मक अगदी 0 डिग्री किंवा 1 डिग्रीवर असेल आणि त्याची आवश्यकता आहे, खास करून मंगळ ज्यात धारिष्ठ लागतं, त्यावेळेला त्या ग्रहाचं रत्न त्या पर्टिक्युलर कॅरेटमध्ये घेतल्यानंतर त्याचे चांगले परिणाम येऊ शकतात. पण ॲज फार ॲज आपल्याला इतर उपायाने त्या ग्रहाला बळकट करता येतं, हे वारंवार मी सांगतो. त्यामुळे इथे असलेल्या शुक्राच्या व्यक्तींनी काळजी घ्यायची आहे की शुक्र हा मर्यादेत पाहिजे, अन्यथा अनेक संबंध निर्माण होऊ शकतात, जेणेकरून त्याच्या वैवाहिक असेल तर विवाहामध्ये वादळ उठता कामा नये, ही काळजी घ्यायची. त्यानंतर आपण वळतोय दुसऱ्या स्थानाकडे. दुसरं स्थान अर्थात शुक्राचं स्वतःचं स्थान. कारण इथे बघा काळपुरुषाची वृषभ रासच आहे आणि इथे शुक्र आलेला आहे. त्यामुळे कुटुंबामध्ये तो अत्यंत लाडका असतो, कुटुंबाप्रती त्याला स्वतःला प्रेम असतं, खूप ऋणानुबंध चांगले असतात, चांगलं बॉन्डिंग असतं. त्याची भाषा, कारण हे वाणिस्थान असल्यामुळे अत्यंत गोड बोलतात अशी माणसं. आणि आमच्या म्युझिकच्या क्षेत्रामध्ये दुसऱ्या हाऊसमध्ये शुक्र असेल तर व्यक्ती चांगली गायक असते, कारण हे वाचेचं स्थान आहे, वाणीचं स्थान आहे. आणि शुक्रासारखा कलेचा अधिपती इथे आल्यानंतर त्या व्यक्तीचा आवाज खूप चांगला असतो, मेलोडियस व्हॉइस ज्याला म्हणतो आपण तो असतो. ही व्यक्ती चांगला वक्ता होऊ शकते, चांगला गायक होऊ शकते, असं बघण्यात आलेलं आहे. आणि इथे
असलेला शुक्र हा धनसंचय चांगला करतो, कारण हे संचित धनाचं धनस्थान आहे, बँक बॅलन्सचं स्थान आहे. साक्षात लक्ष्मी इथे येऊन बसल्यानंतर तुमच्या बँक बॅलन्समध्ये वाढ होणारच आहे. आणि हे खाण्याचं पण स्थान आहे. आपलं तोंड म्हणजे आपल्या तोंडाचं हे प्रवेशद्वार, म्हणजे आपल्या शरीराचं प्रवेशद्वार हे आपलं वाचा आणि वाणी आणि आपलं तोंड आहे. त्यामुळे इथे शुक्र असलेली व्यक्ती ही खूप फूडी असते. आणि परत सांगतो की इथे ती ब्रँडेड गोष्टीच खाते. पिझ्झाचा बेस हा मिळतो बाजारात आणि आपल्याला घरी पिझ्झा करता येतो, पण इथे शुक्र असलेली व्यक्ती हा घरचा पिझ्झा कधीच खाणार नाही. त्यामुळे मला डॉमिनोचाच पिझ्झा मागवायचा आहे. जे काय खाईल, मॅकडोनाल्ड असेल, डॉमिनोज असेल, हे ब्रँडेडच गोष्टी ती खाणार. म्हणजे म्हणतो ना आपण की साखरेचं खाणार त्याला देव देणार, तसं इथला शुक्र खाण्याची सगळी चंगळ पूर्ण करतो. पण इथे परत आपल्या तोंडावरती नियंत्रण पाहिजे, की जेणेकरून शुक्र हा डायबिटीसचा पण कारक आहे मेडिकल ॲस्ट्रॉलॉजीमध्ये. त्यामुळे आपला मधुमेह वाढणार नाही, साखर वाढणार नाही, याची काळजी घ्यायची आहे. एरवी शुक्र इथे चांगला मानला जातो, प्रथमात पण द्वितीयात पण, कारण शुक्र हा शुभग्रह आहे. तुमच्या इच्छा आकांक्षांची पूर्ती करण्याकरता देवानी त्याला तुमच्याकडे पाठवलेला आहे आणि सगळ्यात मोठा महादशेचा काळ घेऊन पाठवलेला आहे. फक्त त्याचा अतिरेक करायचा नाही आहे. कुठली गोष्ट संयमितपणे आणि संयतपणे केली तर त्याचं आपल्याला खूप समाधान लाभतं आणि फायदा होतो. त्यानंतर आपण येतोय तिसऱ्या स्थानाकडे. तिसऱ्या स्थानातला शुक्र अर्थात तुम्हाला माहिती आहे हे छोट्या भावंडांचं स्थान, पराक्रमाचं स्थान, बरोबर आहे. त्यामुळे इथे असलेला शुक्र आपल्या भावंडांशी, धाकट्या भावंडांशी अत्यंत प्रेमाचे आणि सौहार्दपूर्ण संबंध ठेवतो. एकमेकांमध्ये खूप चांगलं बॉन्डिंग असतं भावंडांमध्ये. आणि खास करून ही जर पुरुषाची कुंडली असेल तर त्याचा त्याच्या बहिणींवरती त्याचा खूप जीव असतो आणि बहिणी पण त्याला अत्यंत आवडतात आणि बहिणींनाही तो आवडतो. कारण शुक्र हा स्त्री ग्रह आहे, म्हणजे याचा अर्थ पुरुष भावंडांची त्याचं वितुष्ट असेल असं नाही, पण त्यातल्या त्यात जर 2 भाऊ 2 बहिणी असतील तर त्या भावाचा बहिणींवरती खूप जीव असतो आणि बहिणींचाही त्याच्यावर जीव असतो, असं आढळलेलं आहे. आता हे तिसरं स्थान हे आता काळपुरुषाच्या कुंडलीत बघा, ही मिथुन रास आहे बुधाची. बुध म्हणजे लेखणी, बुध म्हणजे बुद्धी आणि शुक्र म्हणजे प्रतिभा, बरोबर आहे, आयडिया. इथे शुक्र जर प्रभावी असेल तर माणसं उत्कृष्ट लेखक, उत्कृष्ट कादंबरीकार, नाटककार, शायर अशी असतात, जी आपल्या लेखणीने आणि आपल्या प्रतिभेने आपलं नाव अजरामर करतात. आपल्या मराठी नाट्यसृष्टीतले दिग्गज लेखक आणि साहित्यिक पि.वा. शिरवाडकर अर्थात आदरणीय कुसुमाग्रज, वसंतराव कानेटकर, ही सगळी जी प्रथितयश लेखक मंडळी, साहित्यिक मंडळी होती, त्यांचा शुक्र हा अत्यंत प्रभावी असतो, कारण तो आपल्या मित्राच्या राशीत आहे. तुम्हाला माहिती आहे मित्रांनो, बुध आणि शुक्र म्हणजे विष्णू लक्ष्मी योग, हे दोघं एकमेकांचे चांगले मित्र आहेत. बुध म्हणजे कलम, लेखणी, आणि शुक्र म्हणजे प्रतिभा. अशी प्रतिभा या पराक्रम स्थानामध्ये असल्यामुळे त्यांची लेखणी हा पराक्रम गाजवते आणि जगप्रसिद्ध करते नाव त्या व्यक्तीचं, असं आढळून आलेलं आहे. बाकी भावंडांशी संबंध चांगले. आणि परत तिसरं स्थान हे आपल्या लंग्सचं स्थान आहे. मेडिकल ॲस्ट्रॉलॉजीमध्ये आपली फुफ्फुसं असल्यामुळे शुक्र इथे असल्यानंतर फुफ्फुसं चांगली राहतात. इथे असलेली व्यक्ती पण चांगला गायक आणि चांगला वक्ता होऊ शकते. आणि मित्रांनो, तुम्हाला एक सांगतो की गायन ही कला जी आहे, त्या कलेमध्ये नुसता आवाज चांगला असून चालत नाही मित्रांनो. त्याकरता तुमची श्वास घ्यायची पद्धत आणि तुमची फुफ्फुसं ही तगडी लागतात, तरच तुम्ही ताकदीने गाऊ शकता. याचं उदाहरण म्हणजे हार्मोनियमचा भाता जर तुम्ही हलवलाच नाहीत तर त्या हार्मोनियममधले स्वर उमटू शकणार नाहीत. तुम्ही डाव्या हाताने जेव्हा त्या भात्याने त्या हार्मोनियममध्ये हवा भरता तरच त्या कीज ज्या आहेत त्या स्वर निर्माण करतात आणि तुम्ही एखादा राग किंवा एखादं गाणं त्याच्यावर वाजवू शकता. तसंच आहे, तुमचा आवाज भले चांगला आहे पण फुफ्फुसं जर वीक असतील, तुम्हाला श्वास जास्ती वेळ रोखून धरता येत नसेल, तर तुम्ही गायन कला तुम्हाला सिद्ध करता येऊ शकत नाही, तुम्ही चांगले गायक होऊ शकत नाही. गायन आणि श्वास याची मॅनेजमेंट
ही फार महत्त्वाची आहे. श्वासाची मॅनेजमेंट जमली तर गायनकला जमते. म्हणून तिसरं स्थान हे चांगलं असलं पाहिजे, तरच शुक्र इथे तुम्हाला चांगला गायक बनवू शकतो असं आढळून आलेलं आहे. त्यानंतर आपण येतोय चौथ्या स्थानाकडे. चौथं स्थान नेहमीप्रमाणे सुखस्थान, सगळ्या लक्झरीचं स्थान, आपल्या आईचं स्थान, सर्व ऐश्वर्य, गाडी, बंगला, मोबाईल, जेवढं म्हणून काय आहे लक्झरी गोष्टी, त्याचं स्थान. आणि मित्रांनो, शुक्र तुम्हाला माहिती आहे इथे दिग्बली होतो. चंद्र शुक्र इथे दिग्बली होतो, तुम्हाला माहिती आहे. चतुर्थात प्रथमात रवी मंगळ, दशमात क्षमा करा, प्रथमात गुरु बुध, दशमात रवी मंगळ, सप्तमात शनी आणि चतुर्थात चंद्र आणि शुक्र हे दिग्बली असतात. त्यामध्ये शुक्र इथे दिग्बली होतो. सर्व प्रकारची सुख त्याला इथे मिळतात. आईशी संबंध अत्यंत चांगले आणि सौहार्दपूर्ण आणि खूप ममतेने भरलेले असे दोघांचे असतात. आई पण त्यांच्यावर खूप प्रेम करते. आणि चतुर्थात चंद्र असो किंवा शुक्र असो, आई ही दीर्घायुषी असते. आईचा सहवास त्या मुलाला किंवा मुलीला हा खूप काळापर्यंत मिळतो. हा आशीर्वाद देवाचा असतो. अर्थात परत इथे शुक्राचं नेगेटिव्ह ॲट्रिब्यूट म्हणजे तुम्हाला सगळीच जर एक लक्झरी घरात मिळाली तर तुम्ही आळशी होऊ शकता, तुम्हाला ओबेसिटी ग्रासू शकते, ओव्हरवेट होता आणि मग ओव्हरवेट झाल्यामुळे जे काही आजार आहेत ते उद्भवू शकतात. त्याची त्यांनी काळजी घेतली पाहिजे. आणि शुक्राला इथे पण मर्यादेत ठेवले पाहिजे. इथे जास्ती मर्यादेत ठेवलं पाहिजे, कारण इथे हा दिग्बली आहे म्हटल्यानंतर जास्तीत जास्त कम्फर्ट झोनकडे जाण्याची अशा व्यक्तीची एक इच्छा असते आणि तो इच्छा तो पूर्ण करतो. कारण तो इच्छापूर्तीचाच ग्रह आहे. फुलफिलमेंट ऑफ ऑल युअर डिझायर्स हे कोण देतो तर शुक्र हा प्लॅनेटच देतो. त्यामुळे इथे शुक्राला फार जपून वापरायला लागतं. आता एक विरोधाभास असा की आपल्या उत्तर भारतीय आपण जी पद्धत अवलंबतो त्यामध्ये शुक्राला आपण शुभग्रह म्हटलेलं आहे. पण भारतातील काही भागात, दाक्षिणात्य भागात शुक्राला पापग्रह म्हणतात मित्रांनो, कारण तो दैत्यांचा गुरु आहे. अशी एक विचार प्रणाली आहे आणि त्यांची ज्योतिषीय फलित कथन करण्याची पद्धती वेगळी आहे. अर्थात आपण शुक्राला एक स्त्रीग्रह, लक्ष्मीचं रूप मानतो आणि शुभग्रह मानतो. पण त्याचबरोबर तो विलासितेचा पण कारक असल्यामुळे त्याच्यावर आपली मर्यादा पाहिजे. आपल्या सगळ्या हॅबिट्स आपण ॲक्टिव्ह राहिलं पाहिजे. सगळ्याच गोष्टी रिमोट कंट्रोलवर जर आपण करायला गेलो तर आपल्या शरीराचं काय होईल हे प्रसिद्ध शेअर ट्रेडर झुंझुनवाला यांनी सांगितलं होतं. हे आठवा की मी आज जवळजवळ 60,000 करोडच्या संपत्तीचा मालक आहे, पण शरीराकडे लक्ष न दिल्यामुळे आज मी व्हीलचेअरवर अडकून पडलेलो आहे. आज ही जी संपत्ती आहे ते माझे पुढचे जे वंशज आहेत ते चांगलं उपभोगणार आहेत. काही न करता जी मी अथक मेहनत करून कमवली त्याचा उपभोग मला घेता येत नाही आहे, ही खंत शेवटी मला जाणवते, असं दिवंगत श्री झुंझुनवालाने सांगितलं होतं. तर ती काळजी इथे घ्यायची आहे. असं चौथ्या घरातलं शुक्राचं महत्त्व. त्यानंतर आपण येतोय पाचव्या घराकडे. पाचवं घर अर्थात संततीचं घर, प्रेमाच्या आविष्काराचं घर. पंचम स्थानात शुक्र असेल किंवा पंचम स्थान हे प्रेमविवाहाचं कारक स्थान आहे. त्यातनं पंचमात प्रेमाचा कारक ग्रह शुक्र आल्यानंतर प्रेमविवाह व्हायची शक्यता वाढते. याचं कारण असं आहे बघा मित्रांनो, इथे प्रेमविवाहाचं एक साधं गणित आहे की सप्तम स्थान विवाहाचं आणि पंचम स्थान प्रेमाचं या दोघांमध्ये जर काही कनेक्शन असेल तर प्रेमविवाहाची शक्यता असते. तर आता बघा, सप्तमात इथे रेफरन्स कुंडलीमध्ये सप्तमात शुक्राची रास आहे तूळ आणि तो शुक्र पंचमात गेल्यानंतर पंचम आणि सप्तम स्थानामध्ये एक संबंध प्रस्थापित होतो. त्याचबरोबर शुक्राची सरळ दृष्टी ही लाभस्थानावर जाते. आता लाभस्थान हे पैशाच्या बाबतीत गेनचं स्थान आहे, पण दुसरं ॲट्रिब्यूट म्हणजे ते मित्रांचं पण स्थान आहे. त्यामुळे शुक्र मित्रांच्या घराला बघतोय, त्यामुळे एखाद्या मित्राशी प्रेमविवाह व्हायची शक्यता जास्ती असते. अर्थात बाकी ग्रहस्थिती बघायला लागते. मी तुम्हाला वरवर ढोबळप्रमाणे सांगतोय, जे नियम आहेत
त्याप्रमाणे ही शक्यता वाढते. आता इथे पण पालकांचे आपल्या संततीशी चांगले प्रेमपूर्वक संबंध असतात. त्यातील जे वडील असतील ते आपल्या मुलाला आपला मित्र म्हणतात आणि मैत्रीपूर्ण व्यवहार असतो. वडील आणि मुलांमध्ये एक विशिष्ट पालक म्हणून दरी नसते. वडील आपल्या मुलाशी अत्यंत मैत्रीपूर्ण संबंध तो अगदी 13-14 वर्षाचा झाल्यापासून प्रस्थापित करतात आणि खूप छान संबंध असतात. आता महिलांच्या बाबतीत जर पंचमात शुक्र असेल तर शुक्र स्त्रीग्रह असल्यामुळे कन्या संतती व्हायची शक्यता जास्ती असते. बाकी इथे काही धोका नाही. शुक्र पंचमातला पण चांगला आणि पंचम स्थान हे प्रतिभेचं स्थान आहे, ज्याला बुद्धिमत्तेचं स्थान म्हणतो आपण, विजडमचं स्थान म्हणतो. इथे असलेली शुक्र असलेली व्यक्तीसुद्धा खूप प्रतिभावान असते, इंटेलेक्च्युअल व्यक्ती असते. सिद्धस्थ इथे पण कलावंत निपजू शकतात. जे बॉर्न आर्टिस्ट ज्यांना म्हणतो आपण, ज्यांच्या रक्तात असं म्हणतात ना की कलाकार जन्माला यायला लागतो, तशी काहीशी परिस्थिती पंचमात शुक्र असलेल्या लोकांची असते. उपजत कलावंत असतात असं बघायला आलेलं आहे. आणि परत हे इन्व्हेस्टमेंटचं पण स्थान आहे, शेअर मार्केटचं. त्यामुळे शेअर मार्केटमध्ये सुद्धा इथे व्यक्तीला जर इतर ग्रहस्थिती शुक्राला मारक नसेल तर इथे शेअर इन्व्हेस्टमेंटमध्ये त्यांना लाभ होऊ शकतो चांगला. अशी स्थिती शुक्राची चांगली मानली जाते. त्यानंतर आपण येतोय 6व्या स्थानाकडे, रोग रिपू ऋणस्थ स्थान आणि सेवेचं पण स्थान. इथे थोडासा शुक्र हा कम्फर्टेबल फील करत नाही. अर्थात इथे मूळ कुंडलीत बुध इथे उच्चीचा असतो, कारण कन्या राशीचा बुध उच्च मानला जातो आणि बुध आणि शुक्र हे मित्र असल्यामुळे तो तसा थोडासा कम्फर्टेबल फील करतो. पण 6वं स्थान हे थोडंसं लिटिगेशनचं, भांडणांचं, कर्जबाजारीपणाचं आणि आरोग्याचं असल्यामुळे, रोगाचं असल्यामुळे थोडासा इथे शुक्र असलेल्या व्यक्तींनी थोडी आपल्या तब्येतीची काळजी घ्यावी, आपल्या शुगरवर त्यांनी कंट्रोल ठेवावा आणि खास करून आपल्या किडनीची काळजी घ्यावी, भरपूर पाणी प्यावं. कारण 6व्या स्थानात शुक्र असेल तर किडनीचे आजार दाखवतो. अर्थात त्याची डिग्री किती आहे, तो किती पॉवरफुल तिथे आहे त्याच्यावरती अवलंबून आहे. पण एक खासियत, हे सेवेचं पण स्थान आहे, नोकरीचं स्थान आहे. त्यामुळे इथे असलेला शुक्र हा आपल्या नोकरीमध्ये आपल्या बरोबरचे सहकारी आणि आपल्या हाताखालचे सहकारी यात खूप प्रसिद्ध असतो आणि त्याचे सगळ्यांचे संबंध हे प्रेमळ असतात. तो दुजाभाव करत नाही की बाबा मी बॉस आहे आणि तुम्ही माझ्या हाताखाली काम करता, असं डिस्क्रिमिनेशन तो बिलकुल करत नाही. सगळ्यांना एका पातळीवर घेऊन एक टीमवर्क म्हणून तो पुढे जातो आणि यश संपादन करतो. त्यामुळे आपल्या सहकारी आणि आपल्या हाताखाली काम करणाऱ्या कर्मचारी वृंदामध्ये इथे असलेला शुक्र हा खूप प्रसिद्धी देतो की साहेब असावे तर असे. आणि ही व्यक्ती, अशी व्यक्ती रिटायर झाल्यानंतर सुद्धा त्यांच्या पाठीमागे त्यांच्या कार्यालयात किंवा त्यांच्या कंपनीमध्ये खूप चांगलं बोललं जातं. हे हल्ली फार रेअरली बघायला मिळतं. कारण रिटायर झाल्यानंतर दुसऱ्या दिवसापासून तुमचा मान सन्मान सगळं संपलेला असतो आणि तुमची निगेटिव्ह बाजू हळूहळू त्याचे पदर उलगडायला तुमचे विरोधक, तुमचे सोकॉल्ड सहकारी हे आतुरतेने वाट बघत असतात आणि नंतर तुमचे एक एक पदर उघडायला सुरुवात करतात. पण इथे शुक्र असलेल्या व्यक्तीबद्दल कायम चांगलं बोललं जातं. रिटायरमेंट नंतर सुद्धा त्या व्यक्तीला मान मिळतो. पण त्याने आपल्या तब्येतीची इथे काळजी घ्यावी. आता शुक्र हा कलेचा कारक असल्यामुळे ही व्यक्ती जे काम करेल, जे इतरांसारखंच असतं, पण त्याचं काम हे ओळखून येतं. त्याचं काम ओळखून येतं. 50 लोकांना ओळखून येतं की बाबा हा जो ड्राफ्ट आहे पर्टिक्युलर, एखाद्या प्रकल्पाचा ड्राफ्ट जर 5-6 जणांनी लिहिला, त्यातून ह्यांचा ड्राफ्ट हा सिलेक्ट होतो आणि त्याचं वैशिष्ट्य कळतं की हा ड्राफ्ट या माणसाने लिहिलेला आहे. कारण त्यामध्ये एक वेगळी कलात्मकता असते, एक हटके ड्राफ्ट असतो, एक आर्टिस्टिक अप्रोच वेगळा असतो. टेक्निकल गोष्टीमध्ये ड्राफ्ट हा शुष्क आणि कोरडाच असतो, पण त्यामध्ये ह्या व्यक्तीने लिहिलेल्या ड्राफ्टमध्ये एक वेगळं सौंदर्य आणि एक मॅग्नेटिक पॉवर असते की 10 ड्राफ्टमध्ये आणि 10 टाईपच्या कामांमध्ये यांचं काम हे उठून दिसतंय. असं इथल्या शुक्राचं सर्व्हिसच्या ठिकाणी असल्यामुळे इथलं वैशिष्ट्य आहे. त्यानंतर आपण येतोय अत्यंत महत्त्वाच्या 7व्या स्थानाकडे,
सप्तम स्थान अर्थात विवाहाचं स्थान, इथे शुक्र चांगला मानला गेलेला आहे. सब्जेक्ट टू काही कंडिशन आहे की सप्तमातला शुक्र हा आपल्या वैवाहिक जोडीदाराबरोबर उत्कृष्ट चांगली केमिस्ट्री आणि चांगलं बॉन्डिंग दाखवतो. खूप छान. म्हणजे आपण म्हणतो ना की एक स्वप्नातला जोडीदार मला मिळाला. ही जर पुरुषाची कुंडली असेल आणि सप्तमात शुक्र असेल तर मी सुरुवातीला सांगितल्याप्रमाणे त्याची जी लाईफ पार्टनर आहे ही लाखात अशी देखणी, जणू शुक्राची चांदणी असं असतं. अत्यंत रूपवान, सौंदर्यवान, कलेच्या प्रती आदर असलेली कलावंत पत्नी ही मिळू शकते. पण इथे शुक्राला परत कंट्रोल करायचं आहे आणि असं दिसून आलेलं आहे की इथे जर द्विस्वभावी राशी असेल, तुम्हाला माहिती आहे द्विस्वभावी राशी कुठल्या, 3, 6, 9, 12 मिथुन, कन्या, धनु, मीन ह्याच्यामध्ये जर शुक्र असेल तर मग थोडंसं त्या शुक्राला सांभाळायला लागतं. नाहीतर मग परत मल्टिपल अफेअर्स व्हायची पार्टनरकडून शक्यता असते. मग दुसऱ्या लग्नाचा पण योग दिसू शकतो. किंवा शुक्र इथे जर ॲफ्लिक्टेड असेल किंवा पापग्रहाने दूषित असेल किंवा दृष्ट असेल तर मग वैवाहिक जीवनात शुक्राने चांगलं फळ द्यायच्याऐवजी तंटे बखडे जास्ती निर्माण होतात आणि मग सेपरेशनची वेळ येऊ शकते. त्यामुळे इथला शुक्र सुद्धा काळजीपूर्वक अभ्यासायला लागतो. अशी शुक्राची इथली फळं. ओव्हरऑल शुक्र इथे चांगला मानला गेला आहे, कारण इथे काळपुरुषाच्या कुंडलीत इथल्या वृषभ राशीसारखी ही रास पण स्वतः शुक्राचीच आहे आणि इथे बॅलन्सिंग चांगलं होतं, कारण तुळा रास आहे. तरी पण हे वैवाहिक स्थान या द्वितीय स्थानापेक्षा अत्यंत महत्त्वाचं आहे. त्यामुळे इथे शुक्र चांगला अभ्यासायला लागतो, नंतरच फलित कथन करणं योग्य ठरतं. त्यानंतर आपण येतोय अष्टम स्थानाकडे. अष्टम स्थान हे नेहमीप्रमाणे ट्रान्सफॉर्मेशनचं स्थान, चिंतनाचं स्थान, मेडिटेशनचं स्थान, अचानक येणाऱ्या घटनांचं स्थान, पिढेचं स्थान, रिसर्चचं स्थान, आपली सासूरवाडी. कारण आपला पार्टनर सप्तम स्थान असेल तर तिथून दुसरं स्थान आहे. त्यामुळे इथे शुक्र जर असेल तर सासरी खूप लाड होतात. सासूरवाडी ही अत्यंत प्रेमळ असते. सर्व इनलॉज तुमच्यावर प्रेम करतात. त्यातून ज्या लेडी इनलॉज आहेत त्या दिसायला खूप सुंदर असतात, पण शुक्र आहे इथे. आणि ओव्हरऑल तुमची सासूरवाडी ही समाजामध्ये एक कलाप्रिय आणि सुप्रसिद्ध असू शकते आणि सासूरवाडीकडून तुमचा योग्य सन्मान केला जातो. पण अष्टमात शुक्र हा परत रिसर्च ओरिएंटेडकडे तुम्हाला या स्वभावाकडे नेतो. काही अचानक प्रसंग पण तुमच्या आयुष्यात उद्भवू शकतात, त्याला तुम्हाला सामोरं जायला लागेल. अष्टमातला शुक्र हा बऱ्याच वेळेला त्वचेचे रोग देतो, स्किन रिलेटेड प्रॉब्लेम. इथे मागे मी म्हटलं होतं की इथे बुध असताना पण स्किन, म्हणजे बुध आणि शुक्र हे दोन्ही ग्रह अष्टमामध्ये असल्यानंतर स्किनचे प्रॉब्लेम दाखवतात. आणि हे हिडन हाऊस आहे, हे गुप्त हाऊस आहे. त्यामुळे इथे शुक्र असलेल्या व्यक्तीचे प्रेमसंबंध ह्या व्यक्ती अत्यंत गोपनीय ठेवतात. त्या मरेपर्यंत त्याचा उल्लेख करत नाहीत, त्याचा उलगडा होऊ देत नाहीत कोणाला. कारण शुक्र म्हणजे प्रेमाचा आविष्कार आहे आणि 8वं घर हे गुप्तस्थान आहे, सगळं लपून छपून करायचं आहे. मग ह्याचा त्रास कधी होईल? तुमचं लग्न झाल्यानंतर तुमच्या आधीच्या प्रेमिकेबरोबर तुमचे जर संबंध तसेच परत राहिले तर मात्र प्रॉब्लेम होतो. आणि अशी मंडळी ते संबंध पण व्यवस्थित गुप्त ठेवून आहे तो विद्यमान संसार चांगला करतात, हे बघायला आलेलं आहे. अर्थात इतर ग्रहयोग चेक करावे लागतात, पण ढोबळमानाने अष्टमातला शुक्र हा थोडंसं, शुक्र हा इच्छेचा कारक आहे, त्यामुळे अष्टमात त्या इच्छेचा लोप होतो. कारण अष्टम स्थान हे मोठा खड्डा आहे, मोठं विहीर आहे, जिथे खाली जवळजवळ 300-400 फूट असे एक खोल विहीर आहे समजा. तिथे आतमध्ये जसं सूर्य गेल्यानंतर काही उपयोग नाही, त्याचा प्रकाश वर येणार नाही, तसं तुमच्या इच्छा आकांक्षा पण त्या खड्ड्यात जातात. तुमच्या इच्छा आकांक्षांना तसं महत्त्व उरत नाही, तुम्ही थोडंसं विरक्तीकडे पण जाता. इथे असलेला शुक्र पण तुम्हाला ऑकल्टकडे ओढतो, तुम्हाला चांगला ज्योतिषशास्त्राचा अभ्यास करू शकतो. आणि इच्छा आकांक्षा खूप मर्यादित असतात. एखादी गोष्ट मिळाली तरी व्हावा, नाही मिळाली तरी व्हावा, पण
प्रेमाच्या बाबतीत कमालीची गोपनीयता इथली माणसं ठेवतात, शुक्र असलेली अशी इथली स्थिती. आणि शुक्राची सरळ दृष्टी धनस्थानावर असल्यामुळे पैशाला या लोकांना कधी काही कमी पडत नाही, कारण शुक्राची म्हणजे लक्ष्मीची दृष्टी ही द्वितीय स्थान अर्थात धनस्थानाकडे असल्यामुळे त्यांना जे रेग्युलर इन्कम आहे हे येत राहतं आणि पैशाची ददात त्यांना कधी जाणवत नाही. त्यानंतर आपण येतोय भाग्यस्थानाकडे अर्थात नवम स्थानाकडे. नवम स्थान भाग्यस्थान, उच्च शिक्षणाचं स्थान, मोठ्या प्रवासाचं स्थान. अशा मंडळींचे मोठे प्रवास जास्ती होतात आणि त्या प्रवासामुळे त्यांना खूप फायदा होतो. अशा माणसांनी समजा टुरिझम, टूर्स अँड ट्रॅव्हल्स, इंटरनॅशनल ट्रॅव्हल्स अँड टुरिझम, कारण मोठे प्रवासामध्ये इंटरनॅशनल प्रवास पण आले, ते जर क्षेत्र निवडलं समजा. उच्च शिक्षणामध्ये सुद्धा फिलॉसॉफी, लेखन, लॉ. मी तुम्हाला सांगितलं की शुक्र हा टेक्निकल ग्रह नाही आहे, हा सेमी टेक्निकल आहे किंवा नॉन टेक्निकल पण म्हणा. ह्याच्यामध्ये IT क्षेत्रामध्ये लोक आढळलेली आहेत. IT क्षेत्र पण शुक्राच्या अंडर येतं, नाही असं नाही. पण मूळ बघायला गेलं तर इथे जिथे प्रतिभेचा आविष्कार आहे तिथे असं मेकॅनिकल जगून चालत नाही. प्रतिभा ही कुठलंही AI ही त्याच्यावरती कंट्रोल करू शकत नाही. प्रतिभा ही देवाने दिलेला आशीर्वाद आहे. तर अशी मंडळी इथे उच्च शिक्षणाच्या धर्माच्या ठिकाणी असली, हे मोठ्या प्रवासाचं स्थान आहे, तिथे जर त्याने आपल्या प्रतिभेचा उपयोग केला तर ते त्या गोष्टीला आपलं चांगलं करिअर घडवू शकतात त्यामध्ये. आणि हे टूर्स अँड ट्रॅव्हलचं घर आहे, बरोबर आहे. बरं, शुक्र तिसऱ्या स्थानाला म्हणजे छोट्या प्रवासाच्या स्थानाला पण बघतोय, त्यामुळे छोटे प्रवास मोठे प्रवास यांचे अत्यंत सुखकर होतात. कितीही गर्दी असली, मजेशीर उदाहरण देतो. छोटा प्रवास म्हणजे लोकलचा प्रवास, आणि इथे जर शुक्र असेल तिसऱ्यात किंवा नवव्यात, कारण नवव्यातला शुक्र तिसऱ्याला बघतो, किती जरी गर्दी असली तरी तुम्हाला एक जण तुमचा नेहमीचा ग्रुप झालेला असतो, तुम्हाला उठून तुम्हाला जागा देणार बसायला. तुम्हाला ठाण्यापासून विटीपर्यंत उभं राहायची वेळ कधीच येणार नाही. हा सुखकर प्रवास, हे त्याचं उदाहरण आहे. त्यामुळे इथे असलेल्या व्यक्तीचे वडील पण कलात्मक असतात, कलावंत असतात, कलासक्त असतात, आणि वडिलांची संबंध, हे नववं घर हे वडिलांचं असल्यामुळे त्या वडिलांची संबंध पण अत्यंत प्रेमपूर्वक जिव्हाळ्याचे असतात. शुक्रासारखेच असतात दोघांमध्ये, बाप बेट्यामध्ये किंवा मुलगी आणि पित्यामध्ये उत्तम केमिस्ट्री असते, हे बघण्यात आलेलं आहे. असेही शुक्राची इथली फळं उच्च शिक्षणात पण चांगला लाभ देतात आणि उच्च शिक्षणामध्ये पण कलात्मकता दिसते इतरांच्या पेक्षा कम्पॅरेटिव्हली, अशी इथली फळं. त्यानंतर पण येतोय दशम स्थानाकडे. अत्यंत महत्त्वाचं स्थान, कर्मस्थान आपलं. इथे शुक्र आल्यानंतर तुमच्या कामात तुम्हाला प्रसिद्धी देतो. तुमचं काम कुठल्याही प्रकारचं जरी असलं तरी तिथे तुम्ही आपल्या कामाची छाप शुक्राच्या माध्यमातून सोडता, असं बघण्यात आलेलं आहे. आता एक साधं उदाहरण, मी त्या लोकांची कुंडली अभ्यासलेली नाही, पण तुम्हाला एक प्रेरणादायी उदाहरण म्हणून सांगतो की आपल्या मराठी नाट्य चित्रपटसृष्टीमध्ये जे दिग्गज अभिनेते आहेत त्यामध्ये डॉक्टर लोकांची संख्या किती आहे ते बघा. आज नावं घेण्यामध्ये काहीच हाशील नाही आहे, सगळी नावं माहिती आहेत आपल्याला. डॉक्टर काशीनाथ घाणेकरांपासून सुरुवात जर केली, डॉक्टर श्रीराम लागूंपासून सुरुवात केली, ती अगदी डॉक्टर अमोल कोल्हेपर्यंत. तुम्ही विचार कराल की यांनी मग मेडिकल क्षेत्रात प्रवेश घेऊन एक सीट का अडवली? जर तुम्हाला एक क्षेत्र पुढे न्यायचं नव्हतं आणि तुम्हाला अभिनय क्षेत्रात, डॉक्टर अमोल माझे वैयक्तिक मित्र आहेत, अमोलनी तर त्याच्याही पुढे जाऊन राजकारणात यशस्वीपणे प्रवेश केलाय, त्याची कुंडली वेगळी आहे. पण इथे बघायला मिळतं की तुमचं कर्मक्षेत्र कुठलंही जरी असलं त्यामध्ये शुक्राचा अंतर्भाव आल्यानंतर एक कलात्मकता येते, त्यात एक इतर लोकांपेक्षा वेगळं अस्तित्व येतं. आज डॉक्टरांच्या भाषेत जर बोलायला गेलं तर माझा संबंध काही मेडिकल प्रोफेशनल्सशी फार जुना असल्यामुळे, गुरुवर्य लोकांशी संबंध आल्यामुळे त्यांचे जे शिष्य आहेत आत्ता, की जवळजवळ 30-40 वर्षापूर्वी ते त्या गुरुच्या अंडर मेडिकलचं शिक्षण त्यांनी घेतलं, आणि एखादा वृद्ध रोगी त्यांच्याकडे जर गेला शिष्याकडे तर त्याच्या अंगावरचा एखादा ऑपरेशनचा कट बघितल्यानंतर तो आत्ताचा डॉक्टर म्हणतो की हे ऑपरेशन अमुक अमुक सरांनी तुमचं इथे केलं होतं का? इतकं प्रसिद्ध आणि वैशिष्ट्यपूर्ण ऑपरेशन
करणारी कलावंत डॉक्टर मंडळी आहेत मित्रांनो, की त्यांनी घेतलेले ऑपरेशनचे कट, त्यांनी घातलेले स्टिचेस हे वर्षानुवर्षानंतर सुद्धा त्यांचे विद्यार्थी ओळखतात की असा कट आणि असे स्टिचेस या सरांशिवाय कोणीही घालू शकत नाही. अशी त्या स्टिचेसमध्ये आणि त्या कटमध्ये कलात्मकता असते, ती कर्मक्षेत्रातला शुक्र देतो. कुठलंही क्षेत्र असो, तुम्ही त्या कलेची छाप तुमच्या दैनंदिन कामात पाडता म्हणजे पाडता, तुम्हाला प्रसिद्धी पण मिळते. अर्थात इथे सूर्य जनरली असतो, सूर्य आणि शुक्र जनरली आसपासच असतात. जसं मी म्हटलं की बुध हा जनरली सगळ्यात सूर्याच्या जवळ असल्यामुळे जवळ असतो किंवा एक घर पुढे किंवा मागे असतो. तशीच शुक्राची परिस्थिती आहे, हा पण एक घर किंवा पुढे किंवा मागे असतो, जास्ती लांब सूर्याच्या राहू शकत नाही. त्यामुळे सूर्यप्रसिद्धी आहे, शुक्र कला आहे आणि ती पण कर्मस्थानात आल्यामुळे ही व्यक्ती प्रसिद्ध असते. भले काम कुठलंही असो, पण ती त्या कार्यक्षेत्रात प्रसिद्ध असते, असं बघण्यात आलेलं आहे. पण इथे एक ड्रॉबॅक असा येतो की शुक्र 7व्या दृष्टीने आपल्या 4थ्या स्थानाला बघतोय, पण 4थ्या स्थानामध्ये शुक्राला दिग्बल आहे, म्हणून त्याच्या 7व्या स्थानामध्ये त्याला दिग्बल प्राप्त नाही, तो थोडासा निर्बली होतो, स्थानबल त्याला मिळत नाही, हे लक्षात घ्या. इथे काळपुरुषाची शनीची रास आहे, मकर रास. शनी आणि शुक्र अतिमित्र आहेत, साधे मित्र नाही. तरी पण शुक्र हा काही बाबतीत थोडासा रिलक्टन्स दाखवतो, कारण त्याला इथे बरोबर दिग्बल स्थानाच्या समोरचं अपोजिट स्थान असल्यामुळे दिग्बल त्याचा हरवून गेलेलं असतं. त्यामुळे शुक्र इथे थोडासा कधी कधी लॉस इन कॉन्फिडन्स म्हणा किंवा मूड गेलाय म्हणा, मूड स्विंग म्हणा. मग त्याला इतर लोक सांगतात, अरे काय झालं तुला, चल आपण थोडासा चहा पिऊन येऊया, मग तुझा मूड क्रिएट होईल. मग लगेच तो शुक्र कामाला लागतो. असा थोडासा मूडी असा काहीसा प्रभाव शुक्राचा इथे बघायला मिळालेला आहे. अशी शुक्राची फळं. त्यानंतर आपण जातोय लाभ भावाकडे, 11व्या स्थानाकडे. शुक्र अर्थात इथे खूप छान फळ देतो. सोशल नेटवर्किंगचं स्थान, आपल्या मित्रांचं स्थान, आपल्या मोठ्या भावंडांचं स्थान, त्यांच्याशी अत्यंत चांगले संबंध प्रस्थापित होतात. कारण शुक्र हा शुभग्रह आहे, प्रेमळ ग्रह आहे, प्रेमाचा आविष्कार करणारा ग्रह आहे. आणि एक मजेशीर गोष्ट म्हणजे ही जर पुरुषाची कुंडली असेल आणि हे मित्रांचं स्थान आहे, तर त्याला मुलांपेक्षा मुली मैत्रिणी जास्ती असू शकतात, असं बघायला आलेलं आहे. जे स्त्री ग्रह आहेत, चंद्र शुक्र हे जर 11व्या स्थानात असतील ना, तर त्या मुलाला स्त्री मैत्रिणी जास्ती मिळतात आणि त्यांच्याकडनं फायदा होतो, कारण हे लाभस्थान आहे. फायदा कोणाकडनं होईल याचंही ज्योतिषशास्त्रामध्ये कथन केलं गेलेलं आहे मित्रांनो. इथे स्त्री वर्गाकडनं फायदा, मग ती त्याची बहीण असू शकते, त्याची वहिनी असू शकते, त्याची बायको असू शकते, प्रामुख्याने बायको. बऱ्याचशाच्या कुंडली तुम्ही ऐकलं असेल की लग्न, एखाद्या मुलाची कुंडली असेल तर लग्नानंतर भाग्योदय लिहिलेला असतो, तो असा भाग्योदय. लग्नस्थान हे कर्मधर्म संयोगाने समजा मेष लग्नाचीच कुंडली एखाद्या मुलाची आहे, तर सप्तमेश शुक्र लाभात गेलाय, म्हणजे एकतर प्रेमविवाहाचा योग आहे आणि लग्नानंतर तुला लाभ होणार आहेत, आणि असं 100% दिसून आलेलं आहे. आणि तो लाभ स्त्रीकडनं म्हणजे आपल्या धर्मपत्नीकडनंच होतो, असं जनरल बघायला मिळालेलं आहे. मागे सांगितल्याप्रमाणे लाभस्थानात कुठलाही ग्रह असेल तर चांगलीच फळ देतो. अर्थात तो नियम आहेच की इथे शुक्र कमजोर नको आहे, त्याच्यावर कुठल्या पापग्रहांची दृष्टी नको आहे किंवा युती नको आहे, तर शुक्र इथे चांगली फळं देतो. आणि आपल्या सोशल सर्कलमध्ये अशी माणसं खूप प्रसिद्ध असतात, कारण हे सोसायटीचं हे घर आहे, मोठ्या ग्रुप्सचं घर आहे, ज्याला मी मागे म्हटलं ना की अख्ख्या जगामध्ये फॅन फॉलोईंग या लोकांचं खूप जास्ती असतं जगभरात. आता जग खूप जवळ आलं आहे सोशल मीडियाद्वारे, त्यामुळे अशी माणसं जगप्रसिद्ध म्हणायला हरकत नाही असतात. अशी चांगली फळं इथे मिळतात, कारण इथे पण शनीची रास आहे आणि शुक्र शनी हे अतिमित्र आहेत. त्यानंतर आजचं आपलं शेवटचं स्थान 12वं स्थान, द्वादश स्थान. आता आपण 6, 8, 12 या त्रिक स्थानांना खराब स्थानं म्हणतो, पण शुक्र असा एकमेव ग्रह आहे की 12व्या स्थानात अत्यंत चांगली फळं देतो. याचं कारण काय मित्रांनो, कारण 12वं स्थान हे निद्रेचं स्थान आहे, झोपेचं स्थान आहे, गुप्तस्थान आहेच, हिडन हाऊस आहे ते. बाकी ॲट्रिब्यूट्स तुम्ही विसरून जा, जेल, हॉस्पिटलायझेशन, लॉसेस, इन्व्हेस्टमेंट हे सगळे ॲट्रिब्यूट्स आहेच. योगाचं पण स्थान आहे, योग साधनेचं, पण हे बेडरूमचं स्थान आहे.
सातवं स्थान नवरा बायकोचं इंटिमेट प्रायव्हेट होम, पण बेडरूम प्लेजरचं स्थान हे 12वं स्थान आहे आणि तिथे शुक्र अत्यंत चांगली फळं देतो. त्या दोघांमध्ये नवरा बायकोमध्ये अत्यंत उत्कृष्ट केमिस्ट्री असते यावेळेला. इथे केतू किंवा इतर गुरुसारखे किंवा शनीसारखे हे न्यूट्रल ग्रह येऊन इंटिमेट क्षणी, निर्णायक क्षणी ते ऋषीमुनींसारखे वागत नाहीत आणि बायकोला लेक्चर देत बसत नाहीत. इथे शुक्र अत्यंत चांगला, मग तो मुलाची कुंडली असेल किंवा मुलीची कुंडली असेल, इथे शुक्र अत्यंत चांगला मानला गेलेला आहे. त्यामुळे इथे मीन रास असल्यामुळे तुम्हाला माहिती आहे की शुक्र मीन राशीत हा उच्चीचा मानला जातो आणि मग त्याप्रमाणे प्रणय क्रीडा किंवा सौंदर्य, प्रेमाचा आविष्कार इथे अत्यंत अत्युच्च पद्धतीने देतो, तो पूर्ण समाधानी करतो. बाकी इतर स्थिती जरी डावाडोल असली आणि शुक्र इथे पॉवरफुल असेल तर वैवाहिक सुख हे पुरुष असो किंवा स्त्री असो त्याला स्वर्गीय सुख देऊन जातो तो. अशी इथली फळं आहेत. बाकी कुठलंही ॲफ्लिक्शन नको की जेणेकरून शुक्र खूपच बाधित आहे, मंगळाची पण दृष्टी आहे, शनीची पण आहे, सोबत राहू केतू आहेत, तर मग निद्रानाशाचा विकार तो देऊ शकतो, गुप्त शत्रूंची वाढ करू शकतो, असे आहेत. पण ओव्हरऑल असं बघायला आलेलं आहे की शुक्र इथे खूप छान फळं देतो. मित्रांनो, आज आपण संक्षिप्त आणि महत्त्वाच्या बाबतीत स्थानगत फलांमध्ये शुक्र प्रथम स्थान ते द्वादश स्थानामध्ये काय फळ देतो हे पाहिलं. आपल्या सूचना या शिरोधार्य असतील माझ्यासाठी. कॉमेंट जरूर करा. एपिसोड आत्तापर्यंत कसे वाटले ते सांगा, फोन करून सांगा. माझा मोबाईल नंबर डिस्क्रिप्शनमध्ये आहे. चॅनलला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा, आपल्या सर्व मित्रवर्गाला पाठवा. नुसतं बघू नका, जरूर सबस्क्राईब करा, म्हणजे माझं पण मनोबल वाढेल. आज आपण ग्रहांच्या मालिकेतली स्थानगत फलं जी आहेत ती अनुक्रमाने सूर्यापासून ते शुक्रापर्यंत नवग्रह आपण कव्हर केले. यापुढे एक नवीन विषय घेऊन तुमच्याकडे येणार आहे मी. ती मालिका नसणार आहे. जसं मला सुचेल की तुम्हाला अजून या शास्त्रात इंटरेस्ट वाटावा आणि कुंडलीच्या माध्यमातून ही जी काही जादूची पेटी आहे त्यातनं अजून काय हिरे माणकं रत्न निघत आहेत की जी बघून तुम्हाला खूप आनंद होईल, तुमच्या ज्ञानात भर पडेल आणि तुमचा ज्योतिषशास्त्रावरचा विश्वास वाढेल, त्याच्याबद्दलची अनाकलनीय भीती नष्ट होईल आणि त्याच्याकडे तुम्ही अत्यंत एक चांगलं शैक्षणिक किंवा मनोरंजनाचं साधन म्हणून बघाल, अशी माझी इच्छा आहे. बघूया कसा विषय सुचतोय ते. तुम्हाला काय सुचवायचं असेल तर माझ्या कॉमेंटमध्ये जरूर सांगा की ह्या विषयावर तुम्हाला पुढचे एपिसोड काही लागतील, अशा सूचना जरूर करा. तुर्तास मी माझ्या वाणीस विराम देतो आणि आजचा हा 25वा एपिसोड आज समाप्त करतो. तुमच्या आशीर्वादाच्या जीवावरच इथपर्यंत मी मजल मारली. मी काय प्रस्थापित ज्योतिषी किंवा व्यावसायिक ज्योतिषी नाही आहे. 25 वर्षाच्या हौसेने का होईना केलेल्या अभ्यासातून जे काही मला रिव्हील झालं आणि जे माझ्या प्रत्यक्ष अनुभवाला आलं ते तुमच्यासमोर प्रामाणिकपणे मांडण्याचा माझा मी प्रयत्न केलेला आहे आणि तोच प्रयत्न माझा भविष्यात पण राहणार आहे. तुर्तास थांबतो. आशीर्वाद असू द्या. मंगलमूर्ती मोरया. नमस्ते.